नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। नुकताच 71वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। 2025चा हा पुरस्कार आहे। तर यातले बरेचसे प्रश्न आपल्या येणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी महत्त्वाचे ठरू शकतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या चॅनलवरची कुठलीही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। कारण जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न घेऊन व्हिडिओ बनवत असतो त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये बराचसा फायदा होतो आणि अभ्यास करायला सुद्धा सोपं जाते। 71वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2025 नंबर 1 आहे। राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक आहे। या पुरस्काराचा उद्देश सिनेमातील उत्कृष्टतेला सन्मानित करणे आहे। या पुरस्काराची स्थापना 1954 मध्ये झाली होती। हे पुरस्कार भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दिले जातात। पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो, जिथे भारताचे राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करतात। 71व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी झाली। विजेत्यांच्या नावाची घोषणा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये एका पत्रकार परिषदेत करण्यात आली। ही महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। आता काही प्रश्नाच्या स्वरूपात सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आहे, सर्वश्रेष्ठ अभिनेता 2025 कोण ठरलेला आहे? तर ते 2 अभिनेता ठरलेले आहेत। नंबर 1 आहे शाहरुख खान जवान फिल्मसाठी आणि नंबर 2 आहे विक्रांत मैसी 12वीं फेल या चित्रपटासाठी। तर हे दोन्ही नाव अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणून ते लक्षात ठेवायचे आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, सर्वश्रेष्ठ अभिनेत्री 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे राणी मुखर्जी। तर यांचा जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे। या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे। तर इथे आपल्याला चित्रपटाचं नाव देखील लक्षात ठेवायचं आहे, कधीकधी चित्रपटाचं नाव देखील विचारतात। प्रश्न क्रमांक 3 आहे, बेस्ट फीचर फिल्म 2025 कोणती आहे? तर याचं उत्तर आहे 12वीं फेल आणि या चित्रपटाचे निर्देशक आहे विधू विनोद चोपडा। तर याचे निर्देशकसुद्धा आपल्याला पाठ करून ठेवायचे आहे, ते सुद्धा विचारतात। प्रश्न क्रमांक 4, बेस्ट फीचर हिंदी फिल्म अवॉर्ड 2025मध्ये कोणाला मिळाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे कटहल आणि त्याचे निर्देशक आहेत यशवर्धन मिश्रा। पुढचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न बघूया, बेस्ट डायरेक्टर 2025 पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे सुदीप्त सेन द केरळ स्टोरी। या सिनेमासाठी यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। या व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न घेतलेले आहे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि ते अगदी 2-3दा बघून पाठ करून ठेवा, म्हणजे कुठल्याही परीक्षेत तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। प्रश्न क्रमांक 6, बेस्ट पार्श्वगायक पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर बेस्ट पार्श्वगायक हे रोहित आहेत आणि रोहित यांना प्रेमी सुथुन्ना या गाण्यासाठी मिळालेलं आहे। तर हे गाणं आपल्याला थोडंसं अनोळखी वाटत असेल, कारण ह्या गाण्याचे बोल तेलुगू भाषेतले असल्यामुळं हे आपण कधीही न ऐकलेले असतील। नेक्स्ट बघूया, तर इथे 7व्या नंबरचा प्रश्न आहे, बेस्ट पार्श्वगायिका 2025चा अवॉर्ड कोणाला मिळाला? शिल्पा राव यांना फिल्म जवानकरिता बेस्ट पार्श्वगायिकेचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि तो छलिया या गाण्यासाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे। आणखीसुद्धा काही महत्त्वपूर्ण अवॉर्ड आहेत, ते फीचर फिल्म्स कॅटेगरीसाठी आहे, ते सुद्धा आपण बघू। तर नंबर 1 आहे बेस्ट हिंदी फिल्म कटहल, नंबर 2 आहे बेस्ट तैफाके फिल्म पाईतांग स्टेप ऑफ होम, नंबर 3 आहे बेस्ट तेलुगू फिल्म भागवंत केसरी या पिक्चरसाठी मिळालेला आहे। नेक्स्ट बघूया, बेस्ट मराठी फिल्म श्यामची आई, बेस्ट तामिळ फिल्म पार्किंग आहे आणि बेस्ट गुजराती फिल्म वश आहे। तर ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या फिल्म आहेत, त्यासुद्धा लक्षात ठेवायच्या आहे। नेक्स्ट बघू, बेस्ट बंगाली फिल्म डीप फ्रिज आणि बेस्ट आसमिया फिल्म रोंगटापू 1982। तर मित्रांनो, हे होते 71व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचे महत्त्वपूर्ण प्रश्न। यातले कुठलेही प्रश्न तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी सहज कुठल्याही पेपरला विचारू शकतात। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल
थोडासा वेळातला वेळ काढून करंट अफेअर्स बघत चला, त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच या प्रश्नांचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.